नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. शीतल तेजवानी यांनी पार्थ पवारला अडकवून ती जमीन विकण्याचा प्रयत्न केला, ज्याची ती जीपीए आहे, कुल मुक्त्यारधारक आहे. 44 एकर ती जमीन. ही जमीन पार्थने जर विकत घेतली तर आपण पुढचं सगळं सहकार्य करू. परंतु पार्थने आपलं राजकीय वजन वापरायला पाहिजे आणि ते कसं वापरायचं, कोणत्या माध्यमातून वापरायचं याचे धडे शीतल तेजवानीने पार्थ पवारला कसे दिले होते यासंबंधी आपण बोलणार आहोत. आणि त्या हे बोलत असताना पार्श्वभूमी एक आहे की शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. ती का आणि त्याचे काय अनेक कंगोरे आहेत. मलबार हिल, वर्षा बंगला मंत्रालयामध्ये राजकीय वर्तुळामध्ये काय चर्चा सुरू आहे त्यासंबंधी आपण बोलणार आहोत. आणि मोठं धक्कादायक असं महाराष्ट्रामध्ये घडतंय की जे सत्ताधारी आणि विरोधक लोकांच्या डोळ्यामध्ये कशा प्रकारे धूळ फेकत आहेत हे धडधडीत सत्य या व्हिडिओमधून मांडण्याचा थोडक्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, राजकारणी, माफिया, भूखंड, अमुक तमुक हे सगळे मिली भगत असते हे आपण चित्रपट, वेब सिरीज मध्ये बघत असतो. आता शरद पवार हे सर्वोच्च नेते आहेत देशातले राजकारणी म्हणून. आणि त्यांचे नातू जे आहेत, म्हणजे चुलत नातू, तर तो नातू आता आरोपाच्या म्हणजे याच्या घेऱ्यामध्ये सापडलेला आहे आणि त्याची सुटण्याची शक्यता अजिबातच नाही. असं असताना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय मैत्रीला जागून आणि ऐन संकट समयी देवाभाऊ व्हावं म्हणून शरद पवारांनी गळ घातलेली आहे 10 ते 15 मिनिटाच्या वर्षा बंगल्यावरच्या खासगी भेटीमध्ये. कारण अर्थात सांगितलं गेलेलं आहे की एमसीएच्या निमित्ताने, एमसीए म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, साध्या खेळाच्या याच्यासाठी, त्या निवडणुकीसाठी आशिष शेलार, अमुक पॅनल, तमुक पॅनल, हे नाटक एकत्र यायचं आहे. आणि त्यासाठी सर्वोच्च नेते हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जातात. हे कसं काय याची चर्चा सुरू आहे. आता बघा, विकास खारगे जे मुख्य अ, सचिव आहेत, अतिरिक्त अतिरिक्त मुख्य सचिव आहेत, ऍडिशनल चीफ सेक्रेटरी विकास खारगे, त्यांची चौकशी समिती नेमलेली. ती समिती पुण्यात येणार होती. मग असं ठरलं की आता ऑनलाईन ते चौकशी करणार आहे. हे सगळं घडतंय. ते अनिल विभूते पी आय, त्यांची एक वेगळी एसआयटी नेमलेली. हे सगळं आम्ही कारवाई किती धडाक्यात करत आहोत, कुणालाही माफी दिली जाणार नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक रस्ता थोडासा एक आशावाद पवार कुटुंबाला निर्माण करून दिला. काय दिला निर्माण करून? की ज्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याच्यामुळे पारचं नाव नाही, दिग्विजय पाटील यांनी सही केलेली आहे त्याच्यामुळे त्याचं नाव आहे, वगैरे वगैरे असं ते सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि मग आता खारगे, विभूते हे जे काही पोलीस किंवा प्रशासकीय अधिकारी जे काय करतील ते कुणाच्या सांगण्यावरून काय करणार आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये काय झालं, एबीपी माझा या वृत्तवाहिनीने ते जे पत्र प्रसारित केलं. कोणतं पत्र? 9 जून 2025 सूर्यकांत येवले तहसीलदार, जो निलंबित आहे नावापुरता कंसामध्ये, तो निलंबित आहे. तर त्याने एक पत्र लिहिलं होतं. कुणाला पत्र लिहिलं त्यांनी? बीएसआयला पत्र लिहिलं, बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया, म्हणजे भारतीय वनस्पती सर्वेक्षण. काय पत्र लिहिलं? की आता बघा की आपला जो काही म्हणजे ही राज्य शासनाची जमीन आहे, ही आता मग ती आता तुम्हाला ती खाली करावं लागणार आहे. आपला भाडे करार आता रद्द करावा लागणार आहे. त्याची मुदत संपलेली आहे. अशा प्रकारचं ते पत्र लिहिलं. कारण काय? की आता जीपीए म्हणजे जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी शीतल तेजवानी यांनी ठरवलेलं आहे की ही जमीन आता अमेडिया कंपनीला विकायची आहे किंवा विकलेली आहे. आता तेव्हा तुम्ही काय करा, हे रद्द करा भाडे करार आणि मुक्त व्हा. म्हणजे केंद्रातल्या बॉटॅनिकल सर्वेला सांगतोय कोण? पुण्याचा तहसीलदार.
कोरेगाव पार्क, मुंडवा, तिथला तो तहसीलदार सांगतोय, पत्र देतोय तसं. हे धाडस त्यांनी कशाला केलं? बरं, खरेदी विक्री तो करार मदार जो काही चुकीचा झालेला आहे त्याच्यावर आपल्याला आपण बोलूच. पण तो झाल्यानंतर पत्र देतोय. खरं तर वास्तविक शीतल तेजवानीची जबाबदारी काय होती? की जर ही जमीन त्या अर्थाने विकायची आहे आमेडिया कंपनीला, पार्थ पवारला, तर सगळे जे काही त्याच्यावर आक्षेप आहेत, दिवाणी न्यायालयामध्ये आक्षेप घेतले जाऊ शकतात, फौजदारी न्यायालयामध्ये आक्षेप घेतले जाऊ शकतात. जे मूळ महारवतनाचे जे काही वारसदार आहेत त्यांच्याकडून आक्षेप घेतले जाऊ शकतात. राज्य सरकारकडून आक्षेप घेतले जाऊ शकतात. बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडून आक्षेप घेतले जाऊ शकतात. हे सगळं निस्तारल्यानंतर त्याची विक्री आणि मग व्यवहार व्हायला पाहिजे. पण ते न करता जर हे तुम्ही घेत असाल, आणि त्याची जबाबदारी, निस्तरण्याची जबाबदारी कुणाची? विक्री करणाऱ्या शीतल तेजवानीची नाही, जिने फसवणूक केली त्या मूळ वारसदारांची, महारत्नाच्या आणि राज्य शासनाची. तर तिने जबाबदारी नाही घेतली. तिने कुणावर टाकली? पार्थ पवारवर टाकली. की तुम्ही 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 आज सत्तेमध्ये आहात, म्हणजे डबल इंजिनचं सरकार आहे तुमचं, खाली पण आहे वर पण आहे. मग तुम्ही ते सगळं करू शकता, आणि तुम्हाला हे काय आहे, म्हणजे की झाडकी पत्ती आहे, तुम्ही ताबडतोब ते करू शकता. पार्थ पवार अडकले. ते म्हणले मी आता या मीडिया कंपनी, मग आता मी दिग्विजयला सांगतो पाटलाला की तो ते सगळं तुम्ही म्हणाल तसं ते करेल ते, आणि त्यांनी ते उद्योग केला आणि ते आता गळ्याशी आलेला आहे. आता आता मग ती रक्कम भरायची 43 कोटी रुपये. म्हणजे पहिलं जे फसवणूक केली शासनाची, स्टॅम्प एक्झाम्शन घेतलं, ते 500 रुपयेच दिले जिथे 21 कोटी रुपये द्यायला पाहिजे. 296च्या तुलनेमध्ये जर 7% केले तर ते 21 कोटी, म्हणजे 300 कोटी रुपये धरा तुम्ही राऊंड अप. मग ते 21 कोटी ते भरले नाही. ते आता भरावे लागतील पहिले. दुसरी, कारण उदय सामंत म्हटलेले ते असं काही बसत नाही, आय टी पार्क वगैरे, डाटा सेंटर, ते आता भरावं लागणार. आता रद्द करायचं, मग पुन्हा तेवढेच भरावे लागणार आहेत. म्हणजे 842 कोटी रुपये भरावा लागणार. मग ते भरणार कोण, हा एक प्रश्न. आता शीतल तेजवानी देशात आहे, परदेशात आहे, हे तर आता पार्थ पवार आणि त्यांचे सगळे राजकीय वारद असतं, त्यांची सगळी यंत्रणेला तर माहिती आहे. तिचा मोबाईल बंद आहे वगैरे ते सगळं सांगितलं जात आहे. प्रत्यक्षात तिचा सगळ्यांशी संपर्क असणार. कारण की आता तिच्या अंगावर हे सगळं शेकणार आहे. की बाई, तू पाकिस्तानातून जेव्हा आली, श्रीमंत कुटुंबातली होती, सागर सूर्यवंशी बरोबर तुझं लग्न झालं, दोन मुलं मोठे झाले तुझे, हे सगळं तू केलेलं आहे. आता इतके सेवा, ती सेवा विकास बँक आहे, त्याच्यामध्ये तू अडचणीत आली होती, अनेक घोटाळ्यामध्ये तू अडचणीत आलेली आहे. ही अजून एक अडचण, एवढंच पकडायचं, आणि ते बाकीचे आम्ही तुझी चुके दिवाणी न्यायालय वगैरे असं ते करून ते प्रलंबित ठेवून वगैरे ते मार्गी लावू. तर तू आता अंगावर घे असं म्हणून तिला ते हजर केलं जाऊ शकतं आज. ती अवतरू शकते. आणि अवतरली नाही तर मग अजून पुढं मग काय, 1 महिना चौकशी, विकास खारगे तुम्ही ऑनलाईन चौकशी करा, अनिल विभूते तुम्ही असं करा, तुम्ही तर, हे सगळं लांब 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 ते नेलं जाणार. मग आता या पार पॉवरला अशा पद्धतीने अडकवण्यात आलं आहे. आमचा भोळा भाबडा एकदम पार्थ, किती निष्कलंक माणूस, राजकारणामध्ये येऊ पाहिलं त्यांनी, ते मावळला, ते निवडणूक हरला लोकसभेची. मग आता त्यांनी उद्योगधंद्यामध्ये लक्ष घालू नये का, मग तो घालायला लागला, आणि ते अशी शीतल तेजवानी हिच्यासारख्या एकदम बदमाश बाईनी त्याला फसवलेलं आहे. मग आता ते काय करायचं? हे प्रसार माध्यम तर काही सोडायला तयार नाही, सामाजिक माध्यम सोडायला तयार नाही. काय करायचं काय, एक एक बाहेर येत आहे. विजय कुंभार म्हटलं तर अधूनमधून अंजली दामनिया, सगळं आरटी आहे, ते सगळं तारखेनुसार सगळं एक 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 कागद आता बाहेर यायला लागलेला आहे. म्हणजे शासकीय जमीन हडपायच्या, गायरान, म्हणजे सगळ्या प्रकारच्या जमीन हडपायच्या. आणि हे उद्योग आपले, बरं, आमचं आलं उघडकीला, त्याच्या आधी तुमचं आलेलं आहे उघडकीला. जैन जैन बोर्डिंगचा, तुमचं तर केंद्रातले मंत्री आहेत त्याच्यामध्ये. भले ते म्हटले मी काही भागीदार नाही बरं का विशाल गोखलेचा, मी अमक्याचा भागीदार नाही का बडेकरचा, मी गाडी वापरली त्याची बडेकरची, म्हणजे महापालिकेचे मी पैसे वाचवले.
म्हणजे काय, प्रत्येकाच्या पार्श्वभागाखाली काय पक्षाच्या गडद आणणार आहे. त्याच्यामुळे ते मिटवा मिटवी होणार, ते सगळं करणार. मग आता अजित पवार बसले बारामतीमध्ये जाऊन बोलले, पत्रकारांनी न विचारता सांगायला लागले माझ्यावर 70,000 कोटी रुपयाचा, 70,000 कोटी रुपयाचा आरोप झाला, अमुक झालं, आता निवडणूक आलेले आहे, आता हे आलेलं आहे, आता ते आलेलं आहे, आता ते आलेलं आहे. हे सगळं असं राजरोसपणे चालू आहे. आणि ज्या वेळेला आघात होतो, त्यावेळेला खासदार सुप्रिया सुळे ह्या आत्याबाई म्हणून बोलत्या झाल्या होत्या की पार्थ असं काही करल असं मला काही वाटत नाही. अहो, तुमच्यावर काय आरोप झालेले आहेत, असेच आरोप झालेले आहेत. त्याच्यामुळं मग रोहित पवार, मग त्यांनी सांगितलं नाही नाही आमचं ते पक्ष कुटुंब ते भावनेच्या भरात त्या बोलल्या, अमुक झालं तमुक झालं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरा त्यांचं पण बघायला पाहिजे, मग असं तसं राजकारण हे ते सगळं सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये जबाबदारी येऊन कोणावर पडते, तर ती शरद पवार यांच्यावर येऊन पडते. आणि त्यांनी त्यांच्या वयाला, पदाला, अनुभवाला शोभेल अशा प्रकारची प्रतिक्रिया अकोला इथं बोलताना दिली. काय दिली प्रतिक्रिया? आमचं कुटुंब, आमचं राजकारण हे वेगवेगळं आहे. अजित पवारांच्या विरुद्ध माझा पुतण्या दुसरा उभा होता, म्हणजे अजित पवारांचा पुतण्या उभा केला होता आम्ही, युगेंद्र. हे सगळं ते असं बोलले, आमचं तसं काही नाही वगैरे ते बोलले ते. दुसरीकडे राजकारण हे प्रकरण गंभीर आहे, याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे. देवेंद्र फडणवीस सांगतील पारचं काय ते. मग देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, काय सांगितलं त्यांनी, की स्वाक्षरी कुणाची आहे, पार्थ पवारची नाही, त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध गुन्हा नाही असं सांगितलं. म्हणजे काय आहे, एकमेकाला सावरणे. पण जसं काल परवा आपण बोललेलो आहोत, राजकारण करायचंय आपल्याला, मग त्या राजकारणामध्ये आपल्याला सगळं साध्य करायचं. पुणे महानगरपालिका आम्ही एकत्र आलं नाही पाहिजे, फलानं झालं पाहिजे, तम्हाला हे नाही केलं पाहिजे, हे सगळं आहे. मग ते ते कुठेतरी हे करायचं. पण आपले काही कॉमन फ्रेंड आहेत, इंटरनॅशनल लेवलला आहेत, नॅशनल लेवलला आहेत, मुंबई लेवलला आहेत. आपण त्यांच्या बंगल्यावर भेटतो, सगळं करतो. मग आता आपण कसं आहे, हे थोडंसं एकदम कसं आहे, की मला कुटुंबही सांभाळायचं आहे. एक वेळ तुम्ही राजकारणामध्ये विरोध करा मला, कारण तत्वाचा प्रश्न आहे. फुले शाहू आंबेडकरवादी आपण आम्ही आहोत. आणि अजित जरी सत्तेमध्ये असला तरी त्यांनी ते फुले शाहू आंबेडकर विचारसरणी सोडलेली नाही त्यांनी. आणि तुमचे हिंदुत्ववादी विचारसरणी, ते आपण राजकारण करत राहू, लोकांना सांगत राहू काय हा वैचारिक लढा आहे, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे असं सांगायचं. असं ज्या वेळेला होईल मात्र, त्यावेळेला कसं आहे, एकमेकाचं कुटुंब वाचवलं पाहिजे, एकमेकाचे खास मित्र वाचवले पाहिजेत. आम्ही तिकडं रामराजन नाही सांगू, जरा शांत राहा, इकडेही सांगू. हे असं सगळं कसं आहे, हे व्यवस्थितपणे चालू असतं. शेवटी ही काय व्यवस्था आहे, ही व्यवस्था आहे. आणि या व्यवस्थेवर मुख्य अंकुश कुठला आहे, तो राजकीय अंकुश असतो. आणि तो राजकीय अंकुश काय करतो, सगळ्यांना नाचवतो, सगळे सगळे घटक नाचवतो. पण जे चव्हाट्यावर यायचं, जो शिमगा त्यांच्या विरुद्ध होतो तो होतच राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये अर्थ किती आहे, त्यांच्या दृष्टीने अर्थपूर्ण आहे. आणि लोकांच्या दृष्टीने कितीही अर्थ असला तरी त्यांच्या अर्थपूर्णतेकडे समोर लोकांच्या समजण्याचा अर्थ हा शून्य ठरतो, इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.